गेल. आता कसं बऱ्यापैकी मोठं झालं ना, तर म्हटलं दाखवतो तुम्हाला. नव्हतं काही. आता फक्त कढीपत्ता वगैरे काढला. आता बाहेर सगळं स्वच्छ. शाळा असते की नाही, लेट कुठे उठेल. माझा हात पोचेल मस्ती. वाघ्या जोश मध्ये एकदम. हा बघा शेरू आत्ताच आलेलं आहे. त्याला जायचं समोरच्या रानात, म्हणून तिकडे उभा आहे जाऊन. तो समोरच्या रानात जायचं ना वाघ्या. थंडी आहे ना खूप. गरम दिवसा होतं, सकाळचं थंडच असतं वातावरण. शेरू तो वाघ्या बरोबर जा. येणारच नाही तो आता काय झालं तरी. पण त्यांचा खेळायचा टाइम असला ना की नाही मग. जा 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 शेरू जा. तो वाघ्या बोलवतो, वाट बघतो तिथं बघ खेळायला रानात. गवत खात गवत गवत समजून ते चहाची पात खातात थोडी थोडी. नाही येणार तो. हा ते त्याला दुर्वा आहे ना, तिथे दुर्वा दाखव. हा आपल्या इथे दुर्वा भरपूर आलेला आहे तिथे. तर चिकू झाड आहे ना, तिथं कधी पसरलाय दुर्वा. गेल. त्याला जायचं समोरच्या रानात वाघ्याला. गेला गेला गेला. आता हा पण जाईल. गेला शेरू पण गेला. आता उधळतील त्या रानामध्ये. कडक झालं तर थंडीने. फाटलाय पुढे बाय तर सुरी घ्या. कधी संध्याकाळचं वातावरण असं जरा हे असतं ना. आता जरा थंड आहे वातावरण. हा फाटला पाईप. नाही ते आता थंड आहे ना म्हणून ते हे होतं. नाहीतर होईल ते नंतर थोड्या वेळाने. ते नंतरला कटिंग करूया. आता राहू देत थोडासा पुढचा भाग. हे बघा आलंय खेळून, दमलंय आणि आता बसलंय. शेरी ए शेरी ऐकतोय बघ कसा. कान बघ कसे फिरतायत. ए शेरी. फाटला. मस्त असं थंडीचं वातावरण आहे आज. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी पाणी लावायला गेले होते कुणालचे बाबा. झाडांना सगळ्या पाणी घालायचे. सगळ्या झाडांची माती सुकलेली आहे. इतकं कडाक्याचं ऊन की नाही आता पडतंय. म्हणजे काल संध्याकाळीच ठरवलं की नाही आज पाणी लावून सगळ्या झाडांना पाणी म्हणजे घ्यायचं मोठ्या झाडांना. त्याच्यामुळे घरातलं कसं पटापटा आवरलं. आज सकाळी जरा लवकर उठलो होतो आम्ही आणि मग घरातलं सगळं आवरून झालं आहे. झाडलोट वगैरे सगळं करून झालेलं आहे. आता हे 1 तासाचं काम आहे. त्याला कसं वेळ जाईल करायला, झाडांना पाणी बिणी घालायला. असं शेरू ये. हा बघा हा गेला होता त्यांच्या मागे. हा माहिती काय करतो, हा तिकडे त्यांच्या मागे गेला ना की त्या तिकडे लोकांची घरं आहेत, तिकडे कोंबड्या वगैरे पकडायला जातो. आणि संगाती आपण असलो ना की त्यांना जास्त जरा असं काय बोलतात, त्यांना जोर येतो जास्त. मग खूप असे लाडा येतात मग दोघं जण ऐकत नाही मग कोणाला.
त्याच्यामुळे मग कुणालच्या बाबा त्याला ओरडले आता की तू म्हणजे त्याला घेऊन नाही गेले मागणं. मग खूप दादागिरी करतो सगळ्यांशी. मग कोंबड्या बिंबड्या सगळ्यांच्या घरात घुसणार, आड्यामध्ये सगळ्यांच्या बिंदास असं सगळं असतं. त्याच्यामुळे मग संगाती जाणार ना त्या साईडला गेले का घेऊन जायला मागत नाही मग कुणालच्या बाबा. ये ते बस आहे चल बस बस खाली बस. काय हा बघा आ लाडात येऊ नको लय, बस खाली. आता लाडात आलाय आणि मला सांगतोय काहीतरी. बस इथं खाली बस, बस खाली. काय हवंय? नाही नेलं तुला? नाही नेलं. ये 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 मी आहे ना. काय 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 तुला नाही नेलं? दादा नाही घेऊन गेला. बस खाली. शहाणा पुढे म्हणजे गुड बॉय. बस 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 बसा. हां बसा. हे असं असतं लाडात आलं की. हे बघा सांगतो आपल्याला काहीतरी. भाग्या गेला आता. भाग्या आला होता समोरच्या रानातनं. तो गेला खेळायला, पण ह्याला जायची इच्छा नाही त्याच्यामुळे हा काय गेला नाही. असं सगळं आहे. हां बसा. चला आज मस्तपैकी असं खाऊ बनवते तुम्हाला खायला. चला आता एक 5 मिनिटांनी येईल पाणी आणि मग पटापट सुरुवात करूया झाडांना पाणी घालायला. म्हणजे आम्हाला पण कसा आनंद होतो ज्या दिवशी झाडांना असं पाणी घालायचं असतं ना. म्हणजे थोडंसं धावपळ होते, पण असं बरं वाटतं की झाडांना सगळं आपल्या पाणी वगैरे मिळतं. असं सगळी आता मगाशी झाडं ना चेक वगैरे करून घेतली उठल्यानंतर आणि मग आता गेलेले आहेत. कलिंगड आपल्या बागेतले की नाही मला वाटतं तयार झालेले, कारण कुणालच्या बाबा ना मगाशी असे चेक करून बघा होते. आवाज बघा येतो ना कलिंगडाचा, म्हणजे आम्हाला कसं अजून समजत नाही तयार झालेत की नाही ते. तर ते असे आवाज म्हणजे वाजवत ना बोटांनी त्याचं करून बघत होते. तर असा वेगळाच असा आवाज ना येत होता. तर ते आता म्हणालेत की बघूया काढूया असे म्हणाले. बघू आता कधी काढतात ते. काढले तर तुम्हाला मी दाखवेन. पण कलिंगड मस्त असे तयार झाले आहेत. तुम्हाला मी दाखवते. आता इथे बसलेलीच आहे ना, तर इथे दाखवते तुम्हाला. चिबूड पण आपलं धरलेलं आहे. चिबूड तुम्हाला दाखवते. म्हणजे पावसाळ्यामध्ये बघा चिबूड आपण घेतो म्हणजे. आणि इतर वेळी कसं कधी आम्ही लावलेलं नाही. फर्स्ट टाईमच ती वेल कशी आपोआप रुजली होती. वेल मी अजिबात लावलेली नाही. ती आपोआप रुजली त्या कलिंगडीच्या खड्ड्यामध्ये. त्याच्यामुळे तो चिबूड आहे ना म्हणजे ती वेल ती पसरलेली आहे. बाकी असा आमचा काही विचार नव्हता की लावायचं वगैरे असं. पण एक धरलेला आहे तो तुम्हाला मी दाखवते. ते बघा कलिंगड केवढे मोठे झालेत ते. मागे तुम्हाला दाखवले होते ना जेव्हा एकदम लहान होते त्यावेळेस दाखवले होते मीडियम साईजमध्ये. म्हणजे वाढ काही नाही चांगलेसे झालेले. हा एक असे 2 धरलेले आहेत आणि आता अजून बारीक बारीक फळं वगैरे कसे येत आहेत ते. आणि हा बघा हा चिबूड बघा. आता कसं बऱ्यापैकी मोठं झालं ना, तर म्हटलं दाखवतो तुम्हाला. मागे बोलली होती दाखवीन म्हणून, त्यावेळेस खूप असा छोटा होता. असं फळं कशी कधी कधी गळून पण जातात ना. आणि मी आता काय केलं नव्याने की नाही बियाणं ह्याच्यामध्ये टाकलं होतं. ही बघा ही छोटीशी वेल आता आलेली आहे. म्हणजे ह्याच खड्ड्यामध्ये टाकलं, कारण म्हणजे आता ह्या कलिंगडाच्या वेली म्हणजे हे कसं झालं पूर्ण का ते काढायला लागतील ना, तोपर्यंत हे वाढतील. मग इथे एक दुसरे असे 2-3 बिया टाकल्या होत्या, सगळीकडे टाकलेल्या आहेत. बघू आता कसं काय होतं ते. धरली तर चांगली गोष्ट आहे. पण चिबूड कसे मला आवडतात ना भरपूर, हे खूप आवडतात त्याच्यामुळे वाट बघतोय आम्ही कधी तयार होतं ते. आणि ते काल संध्याकाळचा पण असेल ना. तर अर्धी झाडं बघा पाणी घालून झालं आहे आणि आता अर्धी बाकी आहेत पाणी घालायचं. चाललं आहे काम आपलं. तर अगोदर थोड्याशा झाडांना की नाही मी पाणी घालून घेतलं आणि तेवढ्यात कुणाल आला आणि मग ह्या दोघांनी पटापट झाडांना पाणी घालायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी घरात येऊन घरातलं जे काही काम होतं ना म्हणजे पाण्याच्या संदर्भात ते सगळं करून घेतलेलं आहे. अगदी बाथरूम धुण्यापासून सगळं केलेलं आहे. आणि आता इथे बेसिनमध्ये जो काही कचरा वगैरे होता ना तो सगळा काढून घेतला. हे सगळं जाणार होतं आपल्या खताच्या खड्ड्यामध्ये. तर ते सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी. म्हटलं आता म्हणजे आज कसा उशीर होणारच होता, कारण पाणी भरायचं म्हटलं का थोडासा उशीर होतोच. 1-1.5 तास की नाही आरामात जातो. तर म्हटलं ह्यांचं बाहेर काम चालू आहे तोपर्यंत म्हटलं नाश्ता तरी बनवून घ्यावा. आणि मुख्य गोष्ट काय तर मला ना आज काही सुचतच नव्हतं, म्हणजे काय बनवू मला काही कळत नव्हतं. म्हणजे झटपट काहीतरी होईल ना असं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं विचार चालू होतं. आणि म्हणजे खूप वेळ असा विचार केला पण काही सुचेना. त्याच्यामुळे म्हटलं चला कुकर तरी म्हटलं लावून घेऊया.
तर डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि त्यात थोडेसे म्हणजे बटाटे, एक 4-5 बटाटे पण उकडत घातली. म्हणजे कुठेतरी असं डोक्यात चाललं होतं की आलू पराठे बनवूया, म्हणजे वेळ मिळाला तर. पण बटाटे ते म्हटलं उकडून घेऊया, असं सगळं विचार करून कुकर मी हा लावून घेतला. एकीकडे दूध पण गरम होत होतं. एवढं भरलं सगळं पाणी, वरची टाकी ना पूर्ण रिकामी झालेली. बंद करता, कॉक बंद झाला. इथे ते झेंडूची रोपं आलेच चांगले, तर परत ते हे होतील. कुणाला फोन करतोय? हां लाव, त्याला सांग बंद करायला. कुणाला गेलाय आपला बंद करायला. झालं बाबा, पाण्याचं ना हे मोठं काम असतं आमचं. आपले चंगू बघा कसे आता ना मारामारी करत होते दोघं जण. आत्ता ते शांत बसलेले आहेत, कुणालच्या मागे लागलेले जायला. आणि आता इथे चूल पण पेटवले. आता ह्याच्या पुढं आंघोळ्या सगळं करायचं. आता नारळ तर पाणी सोडलंय सगळं, म्हणजे एकदम सुकी सरसडीत झालेली ना जमीन. हां, तर कुकर बघा आपला झालेला आहे, म्हणजे थंड पण झालं आहे. बटाटे बघा इथे काढून घेतलेले आहेत आणि सर्व इथे कापून वगैरे रेडी करून ठेवलं आहे. आणि हे पीठ मळलं आहे. म्हणजे फायनली मी आता नाश्त्यामध्ये बटाट्याची भाजी आणि पुऱ्या करते. म्हणजे सुचलं, मगाशी सुचत नव्हतं काही. आता फक्त कढीपत्ता मला आणायचा आहे, तो मी बागेतून जाऊन पटकन आहे ना कढीपत्ता घेऊन येते आणि मग पटकन बनवून घेऊया. सगळं पाण्याचं काम होईपर्यंत 9 वाजले होते. म्हणजे माझा असा विचार होता की दुपारचं जेवण पण आणि सकाळचा नाश्ता पण सगळं ना एकदम करून घेऊया, म्हणजे बरं पडेल. म्हणजे बाकीची जी घरातली कामं आहेत ती सुद्धा वेळेत करणं ना गरजेचं असतं. नाही तर जरा पण असं लेट झालं ना का पूर्ण कामाचं की नाही गोंधळ होऊन जातो. तर इथे आता बघा मी भाजी ना फोडणीला घालायला सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल घातलं आहे, त्यात राई, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, म्हणजे लसूण आणि कांदा भरपूर असं टाकून चांगलं असं परतून घेतलेलं. साधी सिंपल बघा बटाट्याची भाजी, पण आवडते आमच्याकडे. म्हणजे कधीतरी महिन्यातनं एकदा बनवली ना की आवडीने सगळेजण खातात. आणि पुरी भाजी म्हटली का बघा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना की नाही आवडते. तर इथे फोडणी बघा करून झाल्यानंतर भरपूर अशी मी हळद टाकलेली. मला की नाही बटाट्याची भाजी अशी एकदम पिवळी धम्मक असते ना, म्हणजे आवडते बघायला. दिसायला पण बघा किती छान दिसते आणि खायला पण मग छान लागते. तर थोडीशी हळद की नाही मी म्हणून जास्त घालते मग. आणि ही बटाट्याची भाजी बघितली का लहानपणीची आठवणसुद्धा येते. म्हणजे शाळेमध्ये जायची ना त्यावेळेस ठरलेला डबा कुठला, तर चपाती आणि बटाट्याची भाजी, म्हणजे झटपट होणारा हा डबा. म्हणजे माझ्या शाळेचं सांगते तुम्हाला. तर इथे फोडणी घालून घेतले बटाट्याचे आणि नंतरला चवीप्रमाणे मीठ पण मी ना फोडणीमध्येच घालून घेतलेलं आहे. आणि चांगलं मिक्स करून झाल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातले आणि 1-2 मिनटं वाफ येऊ दिली. त्याच्यानंतर ओलं खोबरं घातलेलं आहे. ओलं खोबरं मला असं वाटलं की फ्रीजमध्ये नसेल किसलेलं, तर मी चेक केला डबा तर त्यात होतं, पण थोडंसं जरा कमी प्रमाण होतं, त्याच्यामुळे कमी टाकलेलं. नाही तर अजून थोडंसं मी म्हणजे टाकलं असतं जास्त. तर भाजी करून झाली, त्याच्यानंतर लगेच तिथे मी कढई ठेवलेली आहे तेल गरम करत आणि इथे पुऱ्या मी लाटायला सुरुवात केलेली आहे. आणि पुऱ्या लाटताना मी काय करते की म्हणजे थोडंसं गव्हाचं पीठ लावूनच पुऱ्या लाटते, म्हणजे जास्त पिठाचं प्रमाण ठेवत नाही. म्हणजे तेल लावून कसं मला नाही जमत, म्हणजे भरपूर मग एक तर आधीच त्या पुऱ्या बघायच्या तेलकट असतात आणि मग अजून तेल लावून लाटायच्या जास्त तेलकटपणा. त्याच्यामुळे थोडंसं पीठ घेऊन म्हणजे कमी पिठातच ह्या मी लाटून घेते. आणि ते पटापट बघा पुऱ्यासुद्धा इथे तळून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत पाणी झालं होतं ना आणि कुणालने पण आंघोळ वगैरे करून घेतली होती. तर कुणालला म्हटलं देवाला पण नैवेद्य दाखवून घे. म्हणजे जे पण सकाळी बनतं नाश्त्यामध्ये वगैरे ते सगळं देवाला दाखवल्यानंतरच म्हणजे बाकी सगळ्यांचा की नाही नाश्ता होतो. तर इथे बघा कुणालनी छान अशी पूजा पण करून घेतलेली आहे आणि नैवेद्य पण दाखवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या दोघांना सांगितलं की तुम्ही पण खाऊन घ्या. एकीकडे माझं पुऱ्या करायचं चालू होतं आणि भाग्या, शेरू यांनासुद्धा मी खायला की नाही दिलं होतं. उशीर झाला ना थोडासा. ते देवाजवळचं पण घ्या. पुन्हा तू देवाजवळचं तू घ्या. इथे तर ऊन किती येतं ना. पण तर घरातलं बघा आवरलं. आता मी बाहेर आले. अजून माझं आवरायचं बाकी आहे. काय चाललंय लिंबाला? सुकलेल्या केळ्यांच्या साली खत म्हणून त्याचा वापर बघा आता करतायत. ते तुम्हाला दाखवलं होतं मागे बघा, एकदम म्हणजे काळ्या ठिक्कर पडलेल्या आता सुकून.
त्याच्या पूड करून टाकायची, चांगलं असतं आपल्या झाडांसाठी. लिंबाची कटिंग पण केली ना आज. एवढा मोठा लिंबू झालाय पण अजून काय फळ नाही धरलेलं आहे हो आपल्याकडे. त्याच्यामुळे खत पाणी वगैरे सगळं चाललंय, भरपूर देतो आम्ही, असं सगळं आहे. चला आता हे बघा, हा पसारा जरा आवरून घेते इकडचा. घरात तर झालं, आता बाहेरचं करूया. पहिला झाडू काढून घेते. हे बघा चुलीचं काम झालेलं आहे. ते लाकडं सगळं इथे ठेवली ना, चुलीच्या मागं सगळी घाण झाली, त्याच्यामुळे आता इथे लाकडं इथे ठेवणार नाही. पाणी पण तापलंय माझं. त्यांना सांगितलं आता उचला इकडनं, तर उचलून ना साईडला कोण टाकते, सगळं झाडून घेते इकडचं. मग झालं सगळं. पाण्याचं टाईमच नाही ना, काय अशी गडबड असते. हे बघा चंगू मंगू झोपलेत आपले. झालं ते रिकाम झालं ना ते झाकून बघायला राख आहे ना, सगळी उठते, तुला गडबड होते. ते गोमूत्र काढून ठेव बालदीमध्ये. कशाला? ती कळशी द्यायची ना रियाची, ती आता देऊन येऊन तिला लागत असेल रोजच्या. मला आता लगेच बोलली अशी घेऊन जा बोलली मला. नाही काल तिला मी बोलली ना फोनवरती, दूध काढायला थांबली, दूध काढत ना बोलली थांबा जरा दूध घेऊन थांबलो. काकाने यायला, काकाने अर्ध थांबवलं, थांब दूध घेऊन जा, कशाला एवढी घाई करतो, कशाला हे करतो. थांबलो, त्या बियाचं दूध पण निघालं नाही, काढून निघालं. उठलं होतं लेट वाटतं. लेट नाही, पोरांची शाळा असते की नाही, लेट कुठं उठेल, पोरांची शाळा वेळ असते. मग पोरांची तयारी, त्यांचं दूध काढायचं. पोरं जाते शाळेत तेव्हा ती पटापट काम करणार ना. कुठे चाललात रे? काय आता उन्हात ना जरा कसला आवाज आला का निघाले. तर हे बघा, हे पाटा वगैरे काढला, आता बाहेर सगळं स्वच्छ वगैरे करून घेतला आणि चुलीजवळ आता मांडून ठेवलेला आहे ह्या तिन्ही वस्तू. हा तुम्हाला खलबत्ता बघा दाखवलं होतं ना मागे, आता म्हणजे असं अधूनमधून वापरायची मी, पण हे मध्ये आता सगळं गडबड झाली होती, आता वापरायला होईल. आता कसं फिक्स जागा त्याला मिळाली. चला आता पाणी पण माझं तापलं आहे, उशीर झाला आज, काय करणार, घरातले कामं होतील तेव्हा ना. मी जाते मागच्या साईडला. तर शेंगा तयार झाल्या 4-5 ते पुन्हा जेव्हा काढतात आता. बघू दे, माझा हात पोचेल. अय्या भरपूर तयार झाल्यात. दुपारी बोलला असतं तर झाल्या असत्या आपल्याला टाकायला जेवढं. वाकफ फांदी हां हां हां. हे बघा शेंग 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 तोडू. तुटेल अलगत पण, तो ती पण वाढणार नाही. हां हे बघा, ही पण वाढणार नाही. हे काय एवढं लहान रे, सुकली बघे, कळायला पाहिजे बस. असता तसं काही मोठा होता. तयार झाला आता, काढ. चांगल्या भरल्यात बघा आता. वरती बघ एकदम ती मोठी फांदी आहे ना तिथे बघ, 2 का 3 मोठ्या झाल्यात त्या पण काढायला पाहिजे. ठीक आहे, तुझ्याकडे येईल बघ. हां पकडी पडतात, कवळ्या असल्या ना की नाही पडत त्या. नाही नकाने बघ, हे पटकन तुटतायत त्या, जास्त काय वेळ. निघाली निघाली, आता नाही पडणार. त्यातून निघाली आहे, बॅटच्यातून निघाली आहे. फांदी तुटेल, नाही तुटून गेली. काढा. आली आली, शेवटी आली. हा फांद्या एकदम लवचिक असतात ना, अजून आहेत. पटकन तुटतात, जून असल्या नवीन होत्या ना कवळ्या बघ, हां तयार झाल्या बघ. या कवळ्या असतात ना, हां तुटत नाही. पुढच्या वर्षी अजून धरतील.
हे आता पहिल्यांदाच धरलेले आहेत ना एवढ्या. बस झालं. वाघ्या शेरू हे बघ काय काढलं आपण. हे बघ शेंगा काढल्या. ह्या बघा इतक्या काढल्या. अजून आहे ना कोणाच्या बघा काढतात शेंगा. रात्रीला भाजीला होईल. बुबड्या दोघांना पण आता सोडलं होतं आलटून पालटून. एक राऊंड बाहेर मारून आलेले आहेत. आणि आता काय ए वाघ्या शेरू वाघ्या बघ वाघ्या. अरे ए वाघी ए शेरणी पाहिजे शेंग खायची. शेंग खायची. ही शेंग खातो. तू खातो बा शेंग खायची. शेंग खायची. आता झाली संध्याकाळ. वाजले तर 6:30 होऊन गेले आहेत. अंधार व्हायला आलेला आहे. आता काय संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची. तर आता बघा शेंगा काढल्यात ना तर मी शेंगांची आता भाजी करून घेईन. शेंग बटाट्याची भाजी पण छान होते. मला आवडते असं. छान निघालेत. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.